महाराष्ट्र कर्नाटकच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बेळूरची श्री काळभैरव यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। महाराष्ट्र कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील बेळूरमध्ये ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। 3 दिवस पार पडलेल्या यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी पार पडले। यात्रेच्या निमित्ताने हरबंडी महोत्सव पूजेचा विधी देखील संपन्न झाला आणि त्याचबरोबर श्री काळभैरवनाथाची पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली। त्याचबरोबर जबगोंडा आणि जखगोंडा हरबंडी देवाची मिरवणूक देखील या निमित्ताने निघाली। यावेळी गुलालांची उधळण आणि चांगभलेच्या गजरात गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला। नमस्कार, माझं नाव शिवानंद कायपुरे पुजारी। श्री काळभैरवनाथ यात्रा ही भरपूर वर्षापासून चालू आहे, हजार वर्षापासून ही यात्रा चालू आहे। इथून लाखो भाविक यात्रेला उपस्थित होतात। त्याच्यानंतर यात्रेमध्ये हरबंडीचा कार्यक्रम असतो, अतिशय चांगल्या प्रकारे होतो। त्याच्यानंतर 2 दिवस नैवेद्य, त्याच्यानंतर वाळवडण्याचा कार्यक्रम ही अतिशय चांगल्या पद्धतीने उत्सव पार पाडले जातात आणि देवस्थान कमिटी आपल्याला भरपूर सहमत देते आणि यात्रा ही भरपूर चांगल्या पद्धतीने चालते। धन्यवाद। पूजेचं स्वरूप म्हणजे सकाळी आरती असते 6 वाजता, त्याच्यानंतर दुपारची पूजा होते, संध्याकाळची पूजा पण राहते आणि दर रविवाराला पालखीचा मिरवणूक असतो, श्रीनाथाचा पालखीचा मिरवणूक असतो। देवाचं एकूण 9 प्रकारची पूजा बांधली जाते। माझे नाव गुरुबसू बाळप्पा कायपुरे, सदस्य ग्रामपंचायत बेळूर, विश्वस्त श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटी बेळूर। सालाबादप्रमाणे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले बेळूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। बुधवारी 12/2/2025 रोजी श्रीचे आगमन कार्यक्रम संपन्न झालेला आहे। काल गुरुवार 13/2/2025 रोजी लाखो भाविकांनी श्री नैवेद्य अर्पण केलेला आहे। तसेच आज यात्रेचा मुख्य दिवस असून आज जखगोंड हरबंडी व जाबगोंड हरबंडी असे 2 हरबंडी असतात। ते आज पहाटे देवळासमोरील पटांगणापासून नागझरी येथे प्रस्थान करतात व तेथून सुमारे संध्याकाळी 3 वाजता परत वाजत गाजत मिरवणूक काढून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांच्या जखगोंड व जाबगोंड त्यांच्या जे काही मूळ ठिकाण आहे तिथे पोहोचतात। असे त्यानंतर यात्रेचा 5वा दिवस पालखी मिरवणूक असते व वाळू ओढण्याची शर्यत असते। तो कार्यक्रम परवा दिवशी रविवारी दिनांक 16/2/2025 रोजी संपन्न होणार असून त्यानंतर यात्रेची सांगता होते। श्री काळभैरवनाथ हे काशीहून बेळूर येथे आलेले आहेत। हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आली असून मोठ्या प्रमाणात येथे कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक येथे नवस फेडतात व हे जागृत देवस्थान आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।